बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेनं बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला। स्वरक्षणासाठी पोलिसांनी गोळी चालवली। ठाणे पोलिसांचा दावा, मृत अक्षय विरुद्ध गुन्हा दाखल। बदलापूरमधील शाळेच्या फरार संचालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला का? मग या नेत्यांचा सवाल, तर प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचीही मागणी। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मागे पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचा हात, नाना पटोलेंचा आरोप, तर गृह खात्याची भूमिका संशयास्पद, शरद पवारांकडून शंका व्यक्त। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी आज निवडणूक, 28 उमेदवार रिंगणात। ठाकरेंची युवासेना आणि अभाविपमध्ये थेट लढत, आदित्य ठाकरेंनीही केलं मतदान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावर। शहांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपचा संवाद मेळावा, तर नितीन गडकरी मात्र काश्मीर दौऱ्यात। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्याचा आग्रह करत अंतरवाली सराटीत महिलांचा आक्रोश। पंढरपूरमध्ये आज धनगर समाजाचा निर्णायक मेळावा, मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने धनगर समाज पंढरपुरात। पंढरपूरमधील उपोषणस्थळी मेळाव्याचं आयोजन। काँग्रेस नेते रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय अवैध, पडताळणी समितीला 1 लाखाचा ठोठावला दंड। नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। वाशिममध्ये पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या, भंडाऱ्याच्या तुमसरमधील अंगणवाडी केंद्रात आहारात बुरशी, तर कोल्हापुरातील वसतिगृहातील जेवणात अळ्या, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या कॅरेटमध्ये उंदीर, व्हिडिओ व्हायरल, त्या वृत्तात तथ्य नाही, मंदिर प्रशासनाचं स्पष्टीकरण।